राज्यात सर्वत्रच महिला असुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित झालाय। एकीकडे भोंदू अशोक खरातचा प्रकरण गाजतंय, त्याचे रोज नवे कारनामे उघड होत आहेत, तर दुसरीकडे रोज नवीन प्रकार जगासमोर येत आहेत। तरुण तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो अशी धमकी देऊन वाघोली पोलीस ठाण्यात 3 पोलिसांनी 10,000 रुपये उकळले। या 3 पोलिसांचं निलंबन झालंय। दुसरीकडे स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून कपडे बदलणाऱ्या महिलांचं चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार कामशेतमध्ये घडलाय, तर नाशिकमध्ये एका कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय। हे सगळे प्रकार पाहता सुरक्षेच्या पातळीवर राज्यात किती गंभीर स्थिती आहे याची कल्पना आपण करू शकतो। तरुण तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो अशी धमकी देणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यातल्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देऊन आयटी अभियंता तरुणीकडून 10,000 रुपये या पोलिसांनी उकळले। पोलीस हवालदार किरण अब्दागिरी, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावं आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली। तर वाघोली पोलीस स्टेशनमधल्या 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तरुण तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो अशी धमकी देऊन या पोलिसांनी आयटी अभियंता असलेल्या या तरुण तरुणींकडून 10,000 रुपये उकळलेले आहेत। पुण्याच्या कामशेत परिसरात असलेल्या एका दुकानात कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। मुकेश मुथा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। दुकान मालक मुकेश मुथा यानं दुकानाच्या स्टोअररूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा माहीत आहे हे माहीत असताना सुद्धा पीडित महिलेला तिकडे कपडे बदलण्यासाठी पाठवलं। पीडित महिला कपडे बदलत असताना तिचं जाणीवपूर्वक चित्रीकरण करून त्यानं पीडितेला दमदाटी केल्याचंही समोर आलंय। पीडित महिलेनं कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजीमध्ये केस सापडल्यानं पतीकडून रक्तबंबाळ होईपर्यंत पत्नीला मारहाण करण्यात आली आहे। अमानुष मारहाणीला आणि सासरच्या सततच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी छावणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरच्या 7 जणांना बेड्या ठोकल्या।